चला आज आपण बनवूया कढी. कढीसाठी घेतलं ते साहित्य बघा. हिरवी मिरची, जिरं, हळद, मीठ, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, मोहरी, बेसन, 1 वाटी दही. आता हे हिरवी मिरची, जिरं, हळद, मीठ आणि लसूण आणि कोथिंबीर आपण मिक्सरला काढून घेऊया. हे बघू शकता तुम्ही. सगळं असं मिक्सरच्या जाळीमध्ये टाकून याची पेस्ट बनवून घेऊ. हे बघा, तेल तापवून घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं थोडंसं, 2 पळ्या. आपण आता ही पेस्ट केलेली होती बघा, मस्त अशी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, मीठ, हळद याची पेस्ट केलेली होती. आता आपण याच्यामध्ये टाकूया. तेल तापून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकूया मोहरी, थोडीशी मोहरी टाकूया. मोहरी तडतडायला लागली, कढीपत्ता टाकूया. मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये टाकूया 2 मोठ्या कापलेल्या आडव्या मिरच्या. त्याला मस्त होऊ द्यायचं. तेलामध्ये मिरची चांगली फ्राय होऊ द्यायची. इथे आपण घेतलेलं होतं बेसन आणि दही. याच्यामध्ये आपण बेसन मिक्स करून घेऊ दह्यामध्ये. मिक्स करून घेऊ चांगल्या प्रकारे, एकजीव करून मस्त असं. थोडंसं पाणी टाकूया. पाणी टाकून एकजीव करून घेऊ. बघू शकता आपण कसं एकजीव करून घेतलं. आता आपले हे झाले, त्याच्यामध्ये आपण ही पेस्ट टाकून घेऊ. चांगलं भिजून पाणी टाकून घेऊ. बघा, उकड आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं दही आणि बेसन याच्यात टाकून घेऊ. बघू शकता. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. झणझणीत अशी कढी. आणि याच्यात थोडंसं असं पाणी टाकून घेऊ अजून. आणि याला 10 मिनटं वाफेवर उकळी काढून घेऊ. थोडंसं अजून पाणी, तुम्हाला शक्यतो लागेल तेवढंसं पाणी यूज करू शकतात. मला एवढी बनवायची घट्ट, त्यासाठी मी थोडंसं पाणी यूज केलं आहे. हे बघा, कशी अशी आपली कढी उकडायला लागली. असं लावून घ्यायची, उकडून घ्यायची कढी. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित अशी घट्ट होईपर्यंत. बघू शकता कढीचा छान असा सुगंध येतोय. आता आपल्या कढीला आपण सर्व करून घेऊ.
आपली कढी.